डायरेक्शन लॉ जो आहे हा थेरॉटिकल टर्म मध्ये आपण ज्यावेळेस घेतला, या ओस्टोअर्ड डायरेक्शन लॉ मध्ये आपण k equals to alpha square into c or k equals to alpha square by v हा थेरॉटिकल टर्म नुसार सॉल्ट, ऍसिड आणि बेस साठी ओस्टोअर्ड डायरेक्शन लॉ जो आहे हा आपण डिफाइन केला. आता काय, आज आपल्याला न्यूमेरिकलचा एक छोटासा पार्ट घेण्याच्या पूर्वी कुठलंही न्यूमेरिकल, तुम्ही फिजिक्सला देखील न्यूमेरिकल करत असताना थेरॉटिकल सेक्शन जो आहे याच्याकडे दुर्लक्ष करता. आता याचं न्यूमेरिकल्स घ्यायच्या याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून न्यूमेरिकल घेईल मी, परंतु आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल काय विचारला तर तत्पूर्वी आपण प्रत्येक भाग घ्यायला पाहिजे. हा के कोण आहे? के आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. के बरोबर आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. व्यवस्थित हळू लिहून दाखवतो मी. अल्फा बरोबर आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन अथवा समानार्थी शब्द काय, आयोनायझेशन. सी बरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन. व्ही बरोबर आहे डायल्यूशन. झाले का पॉइंट्स आपले? या दोनही फॉर्म्युल्यामध्ये वापरलेल्या प्रत्येक टर्मचा आपल्याला अभ्यास होणं आवश्यक आहे. परत एकदा सांगतोय, के डिसोसिएशन कॉन्स्टंट, आयोनायझेशन अथवा डिसोसिएशनची रिएक्शन होत असताना जेव्हा इक्विलिब्रियम डेव्हलप होतो त्यावेळेला तिथे असणारा जो कॉन्स्टंट आहे त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणायचं. The constant at equilibrium for the dissociation reaction is known as a dissociation constant. हा k न दाखवायचा. तो ऍसिड साठी Ka आहे, बेस साठी Kb आहे, वॉटर साठी Kw आहे, हायड्रोलायसिस साठी Kh आहे. तो आपण लॅटर ऑन बघूया. अल्फा, अल्फा मध्ये परत साध्या पद्धतीने काय सांगितलं आपण की समजा सपोज आपण एक 7 आयन घेतले, 7 मॉलिक्युल्स घेतले आणि 7 पैकी दोघांचं आयोनायझेशन झालं, हे झाले 2. तर 2/7 म्हणजे अल्फा. व्याख्या मॅथमॅटिक्स प्रमाणे कशी केली? 2/7 हा फ्रॅक्शन आहे. मग हा फ्रॅक्शन कशाचा आहे? 2 म्हणजे तयार झालेले आयन अथवा डिसोसिएट झालेले मॉलिक्यूल, 7 म्हणजे एकूण घेतलेले मॉलिक्यूल. मग अल्फाची व्याख्या कशी केली आपण की जे तयार झालेले मॉलिक्यूल आयन्स आणि एकूण आयन्स यांचा जो फ्रॅक्शन आहे त्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणायचं. डिफाइन कसं केलं मग आपण? इट इज द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स आयोनाइज्ड or dissociated to the total number of moles present is known as a degree of dissociation. हा एक महत्त्वाचा भाग जो आहे हा प्रामुख्याने पाहिला. मग आलो आपण सी ला. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. या टॉपिक मध्ये कॉन्सन्ट्रेशन विषयीच्या टर्म्स आपल्या खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. ते कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण तसं तर मी असं सांगितलं साध्या भाषेमध्ये समजण्यासाठी एखाद्या पदार्थाचं द्रव स्थितीमध्ये असणारं वजन. उदाहरण काय दिलं मी? समजा आपण साखर एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्यात साखर टाकली आणि आता काचेचा ग्लास आहे, आपल्याला साखर दिसत नाहीये कारण ती विरघळलेली आहे. पण आपण एक घोट पाणी जर पिऊन पाहिलं तर ते आपल्याला गोड लागतं. मग याचा अर्थ साखर तर दिसत नाही पण पाणी तर गोड आहे. याचा अर्थ त्या पाण्यामध्ये साखर आहे. मग साखर कुठे गेली? तर साखर ही विरघळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून विरघळलेल्या अवस्थेमध्ये एखाद्या पदार्थाचं असणारं वजन असं एक साधी व्याख्या केली आपण, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन मध्ये लक्षात घ्या, सोल्युशन आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी या टॉपिक मध्ये आपल्याला वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन येणार आहे. मी आजचा पॉइंट हा एवढा जरी झाला तरी सफिशियंट, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन मध्ये मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज बाय वेट, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम या 5 प्रकारे आपण एखाद्या पदार्थाचं सोल्युशन मध्ये असणारं कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन काय, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यापासून तयार होतं ते सोल्युशन. सॉल्यूट म्हणजे साखर पाण्यात टाकली तर साखर म्हणजे सॉल्यूट, पाणी म्हणजे सॉल्व्हंट, दोघांपासून तयार झालेलं शुगर सोल्युशन. मग सॉल्यूट म्हणजे काय? त्या सोल्युशन मध्ये जो कमी प्रमाणामध्ये आहे तो सॉल्यूट, त्या सोल्युशन मध्ये जो जास्त प्रमाणामध्ये आहे तो सॉल्व्हंट. आता आपण डिटेल मध्ये जात असताना आजचा पॉइंट लक्षात ठेवायचा. आणि मग कॉन्सन्ट्रेशन मध्ये या टॉपिक मध्ये आपण शक्यतो मोलार हा कन्सेप्ट वापरणार
कॉन्सन्ट्रेशनचं युनिट. आजच्या या लेक्चरमध्ये एखादा प्रॉब्लेम नाही झाला तरी चालतो, आपल्याला पूर्णतः माहिती मिळाली पाहिजे. मोलार, त्याला आपण नाव दिलं मोलॅरिटी. मोलॅरिटी ही कॅपिटल एम न दाखवली जाते, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट. आणि मोलॅरिटीचा कॅपिटल एम चा अर्थ काय असतो की नंबर ऑफ मोल्स, व्यवस्थित लक्ष द्या, ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॉल्व्हेंट. आणि काय माहिती का, जोपर्यंत तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स जमणार नाहीत. तुम्ही याच भागाकडे दुर्लक्ष करत असता. मग मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॉल्व्हेंट. एका लिटर मध्ये एखाद्या सॉल्यूटचे किती मोल्स आहेत. समजा मिठाचे 5 मोल्स एका लिटर मध्ये आपण डिझॉल्व केले तर त्या सोल्युशनची मोलॅरिटी 5 मोलार. समजा आपण युरियाचे 10 मॉलिक्युल्स एका लिटरला डिझॉल्व केले तर त्या सोल्युशनची मोलॅरिटी ही 10 मोलार. मग आता लक्षात घ्यायचं मोलॅरिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट. आणि 1 लिटर, मग याचं युनिट काय आहे, मोल्स पर डेसिमीटर क्यूब. 1 लिटर म्हणजे 1 डेसिमीटर क्यूब अथवा मोल्स पर लिटर. व्हॉल्यूम डायल्यूशन आले आहे इथंच, सोबतच आले कॉन्सन्ट्रेशन डायल्यूशन. परत एकदा उदाहरण देतो, 1/v बरोबर आहे c. डायल्यूशन इज रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. उदाहरण सांगताना आपण सांगितलं होतं की 1 कप चहा करण्यासाठी आपण 1 कप दूध घेतलं, 1 चमचा चहा पावडर, 1 चमचा साखर टाकल्याच्या नंतर आपण उकळल्याच्या नंतर चहाची जी चव लागायला पाहिजे 1 कप चहाची ती जशाला तशी लागते. पण गॅस जर बंद करायला वेळ लागला तर आपला चहा 1 कपाच्या ऐवजी जर अर्धा कप झाला तर मात्र त्या चहाची चव आपल्याला तो चहा पावडरच्या स्वरूपात डार्क लागेल, गोड लागेल. याचा अर्थ आपण साखर काय वरून जास्त टाकली का, नव्हे. काय झालं मग, त्याच्यातलं व्हॉल्यूम कमी झालं, दूध कमी झालं, म्हणून साखर वाढली. म्हणून 1/v = c. जर तुम्ही त्यामध्ये अर्धा कप दूध टाकलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की आता ऍज इट इज साखरेची चव लागत आहे. याचा अर्थ साखर काढून घेतली का, नाही. म्हणून डायल्यूशन इज रेसिप्रोकल ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. आणि न्यूमेरिकलचा हा सेक्शन जरी या पद्धतीने तुम्ही पाहिला तर कुठलंही न्यूमेरिकल अवघड जाणार नाही. मग आता एक लक्षात घ्या, मोल पर डेसिमीटर क्यूब आणि मोल पर लिटर हे त्याचं युनिट आहे. कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय म्हणणार तुम्हाला, 1 मोलार, 0.1 मोलार, 2 मोलार असं तुमचं कॉन्सन्ट्रेशन येईल. आता हे लक्षात घेत असताना कधी कधी तुम्हाला डेसिमोलार असं म्हणलं की अ सॉल्ट इज 2% डिसोसिएटेड इन द डेसिमोलार सोल्युशन असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल 1/10 मोलार. समजा तुमच्याकडे आलं सेंटीमोलार तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल 1/100. अलग लक्षात आता हे काय मोलारचं आहे, मोलार पार्ट. मग तुम्हाला सांगितलं की डेसिमोलार म्हणजे तुम्ही याला 0.1 मोलार लिहू शकता, तुम्ही याला 0.01 मोलार लिहू शकता. असं म्हणलं की अ सॉल्ट इज 2% डिसोसिएटेड इन अ डेसिमोलार सोल्युशन तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं, 0.1 मोलार. तुम्हाला जर असं आलं की अ सॉल्ट इज 5% डिसोसिएटेड इन अ सेंटीमोलार सोल्युशन तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेणार 0.01 मोलार. हे सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचं व्यवस्थित. आता काय झालं, आपण कॉन्सन्ट्रेशन विषयीच्या टर्म्स ज्या आहेत ह्या इथे वापरल्या. डेसिमीटर, 1 डेसिमीटर क्यूब बरोबर आहे 1 लिटर. सिंपल बरोबर आहे 1000 ml. ज्याला लक्षात येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. बरोबर आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. याचा अर्थ 1 सेंटीमीटर क्यूब. परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, 1 सेंटीमीटर क्यूब बरोबर आहे 1 ml. व्हॉल्यूम आहे रे ते. सॉलिड स्टेट मध्ये देखील आपल्याला पाहायचंय सेंटीमीटर क्यूब. क्यूब म्हणजे काय असतो की समजा आपण 1 सेंटीमीटर ही लांबी घेतली, 1 सेंटीमीटर उंची घेतली आणि 1 सेंटीमीटर ही रुंदी घेतली तर त्यापासून जो चौरस तयार झाला
हा चौरस काय 1/1 असा आहे ना. असे जर आपण दोन चौरस घेऊन एक क्यूब तयार केला, हा असा लांबी, रुंदी आणि उंची याची प्रत्येकी किती आहे 1 सेंटीमीटर. हा क्यूब तयार झाला. तर या क्यूबला आता आलं व्हॉल्यूम. आधी स्क्वेअर घेतला होता, हा स्क्वेअर होता. या स्क्वेअरला काय त्याच्या आधी काय घेतलं होतं आपण, लाईन घेतली होती. लाईनला काय असेल लेंथ. एरिया स्क्वेअरला काय असेल एरिया. एरिया कशामध्ये मोजतो आपण सेंटीमीटर स्क्वेअर अथवा मीटर स्क्वेअर. क्यूबला काय आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो सेंटीमीटर क्यूब. आणि लक्षात घ्या आता याचं व्हॉल्यूम असतं 1 सेंटीमीटर क्यूब. तिची लुडो मध्ये असणारी गुडगुडी असते ना, ते याच्या सहाय्याची टाकलेली त्याच्यावर आपल्याला पॉइंट्स असतात, की अशा पद्धतीची असते की नाही. मग 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा जर क्यूब घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती 1 सेंटीमीटर क्यूब. आणि जर तुम्ही करून पहा आणि त्याच्यामध्ये पाणी टाका तर तुम्हाला त्यामध्ये असणारं समाविष्ट होणारं पाणी हे 1 ml असेल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं या टर्म्स काही जणांना लवकर लक्षात राहत नाही ना, ह्या टर्म्स लक्षात ठेवा. आणि म्हणून 1000 ml बरोबर आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 डेसिमीटर क्यूब बरोबर 1 लिटर बरोबर 1000 ml बरोबर 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन विषयी माहिती पाहिली. डायल्यूशन वर जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. हा पॉइंट मी असाच ठेवतोय. आणि आता मी पुढच्या पॉइंटला जाण्याच्या पूर्वी म्हणजे एखादा प्रॉब्लेम घेण्याच्या ऐवजी मी आता डिग्री ऑफ डिसोसिएशन बद्दल काय येऊ शकतो, तर या डिग्री ऑफ डिसोसिएशनचा आपण भाग पाहत असताना लक्षात घ्या, या डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये एक भाग असतो पर्सेंटेज डिसोसिएशन. हे तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये कधी कधी देतात. पर्सेंटेज डिसोसिएशन मध्ये जे अल्फा आहे याला 100 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पर्सेंटेज डिसोसिएशन देतात. परंतु प्रॉब्लेम मध्ये काय असतं, अ सॉल्ट इज 2% डिसोसिएटेड इन इट्स डेसिमोलार सोल्यूशन असं आलं तर कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट असं सांगितलं ना तर मग तुम्हाला कन्फ्यूज होता. अशा वेळेला लक्षात घ्या तुम्हाला इथून अल्फा जो आहे अल्फा इक्वल्स टू पर्सेंटेज डिसोसिएशन. आता तुम्हाला डिनॉमिनेटरला न्यायचं आहे का, नसेल तर 10 टू द पॉवर -2. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये कसं असतं, अ सॉल्ट इज 5% डिसोसिएटेड म्हणलं की त्याचा अल्फा इज इक्वल टू 5 × 10 टू द पॉवर -2. अ सॉल्ट इज 3% डिसोसिएटेड म्हणलं तर अल्फा इक्वल्स टू 3 × 10 टू द पॉवर -2. अलग लक्षात आता मग आता या टर्मिनॉलॉजीचा वापर जो आहे हा आपल्याला इथे करायचा. आपल्याकडे काय आहे, k बरोबर आहे अल्फा स्क्वेअर इंटू सी. मध्ये सी विषयीची माहिती कंप्लीटली तुम्हाला दिली, अल्फा विषयीची माहिती दिली. म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन अथवा डिग्री ऑफ डिसोसिएशन हा भाग दिला तर आपल्याला पुढचा भाग जो आहे हा कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. ही महत्त्वाची टर्म जी आहे ही प्रामुख्याने इथे आपल्याला पाहायला मिळते. तर आजच्या सेक्शन मध्ये एक न्यूमेरिकल मला घ्यायचा होता, पण आता काय करतो मी, हा लेक्चरचा पार्ट म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द फॉर्म्युला ऑफ ओस्टवर्ड्स डायल्यूशन लॉ. आता पुढच्या लेक्चर मध्ये मी काय 7-8 प्रॉब्लेम 2 प्रॉब्लेम छानपैकी तुम्हाला समजून सांगतो. हा महत्त्वाचा सेक्शन जो आहे हा झाल्याच्या नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये हे झाल्याशिवाय ते पाहायचं नाही. हे व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपण थांबू आणि हा पुढचा सेक्शन आपण पुढच्या